नमस्कार मित्रांनो, थ्री पी शेअर मार्केट क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडंसं कालच्या क्लासमध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी समजावून दिल्या, त्याचं थोडंसं रिव्हिजन किंवा उर्वरित भाग त्याच्यामध्ये आपण घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पार्टवर जायचं. तर आपण काल जो बघत होतो, काल ज्या गोष्टीचा आपण अध्ययन करत होतो किंवा समजून घेत होतो तो म्हणजेच काय, ब्रेकआउटचे नियम आपण समजून घेतो. त्याच्यामध्ये 7 प्रकारचे नियम आहेत. आपण सांगितलं की त्या 7 प्रकारच्या नियमावरती किंवा त्या कसोटीवरती जो आपण सेटअप बघत आहोत, जो ब्रेकआउट बघत आहोत, तो ब्रेकआउट त्या ठिकाणी काय झाला पाहिजे, उतरला पाहिजे, तरच तो ब्रेकआउट व्हॅलिड किंवा त्याच्यावरती आपण ट्रेड घेऊ शकतो. हे 7 नियम कोणकोणत्या प्रकारचे आहेत? हे 7 नियम त्यापैकी एक आपण बघितला की ज्या वेळेला आपण ज्या ठिकाणी ब्रेकआउट होतो त्या ब्रेकआउटमध्ये पहिली गोष्ट म्हणजे व्हॅल्यूम. त्याच्यामध्ये व्हॅल्यूम ही पहिली गोष्ट सांगितली. म्हणजे ज्या ठिकाणी आपला ब्रेकआउट होत असतो त्या ठिकाणी ब्रेकआउट होत असताना आपण चार्ट अनालिसिसमध्ये एक इंडिकेटर आपण काय करतो, ऍड करतो आणि त्या इंडिकेटरचं नाव आहे व्हॅल्यूम इंडिकेटर. ज्याच्यामुळं आपल्याला त्या टाइम फ्रेममध्ये व्हॅल्यूम कोणत्या प्रकारचा जनरेट झालेला आहे आणि किती प्रमाणामध्ये जनरेट झालेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं किंवा समजतं. त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की याच्यामध्ये व्हॅल्यूम किती प्रमाणामध्ये आहे हे पाहण्यासाठी आपण व्हॅल्यूम इंडिकेटरचा वापर करतो. आता याच्यानुसार ज्या ठिकाणी ब्रेकआउट होतो तो ब्रेकआउट होत असणार जी कॅन्डल आपण बघतो त्यावेळेचा ब्रेकआउट होताना जो व्हॅल्यूम आपण बघतो तो व्हॅल्यूम हा कमीत कमी, पहिला नियम काय आहे, कमीत कमी प्रीवियस कॅन्डल पेक्षा कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. पहिला नियम कमीत कमी म्हणजे ज्या वेळेला कॅन्डल ब्रेकआउट करते त्यावेळेला खालच्या साईडला जो व्हॅल्यूम आपल्याला दिसतो तो व्हॅल्यूम अगोदरचे जे बार तयार झालेले आहेत व्हॅल्यूमचे त्याच्या प्रिव्हियस बार पेक्षा सुद्धा जास्त व्हॅल्यूमचा बार तयार झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. याचाच अर्थ प्रिव्हियस कॅन्डल पेक्षा या ठिकाणी व्हॅल्यूम जनरेट जास्त झालेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ब्रेकआउट झाला आणि व्हॅल्यूम जर आपल्याला त्या ठिकाणी कमी दिसत असेल तर अशा कॅन्डल्सवरती किंवा त्या ब्रेकआउटवरती आपण ट्रेड घेत नाही. नंबर 1. दुसरी गोष्ट, दुसरं म्हणजे व्हॅल्यूम कसा बघतो आपण, तर जितका जास्त प्रीवियस कॅन्डल पेक्षा जितक्या जास्त प्रीवियस कॅन्डल पेक्षा ब्रेकआउट कॅन्डलचा व्हॅल्यू जास्त असेल तो ब्रेकआउट स्ट्रॉंग ब्रेकआउट समजावा किंवा असतो. पहिला नियम काय सांगितलं, कमीत कमी प्रीवियस एका कॅन्डलपेक्षा तरी त्याचा जास्त व्हॅल्यूम असला पाहिजे. कधी, जी ब्रेकआउट कॅन्डल करते त्या कॅन्डलचा व्हॅल्यूम हा अगोदरच्या कॅन्डलपेक्षा जास्त असला पाहिजे, एक मिनिमम सांगितलं. आणि दुसरा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपल्याला काय सांगितलं की हा व्हॅल्यूम जर मागच्या काही दिवसात, आता डेलीची टाइम फ्रेम जर आपण लावली तर डेलीच्या टाइम फ्रेमवरती बघत असताना आजच्या ब्रेकआउट कॅन्डलच्या व्हॅल्यूमपेक्षा पूर्वीच्या कित्येक दिवसांच्या कॅन्डलचा दिवसांचा जर ब्रेकआउट किंवा व्हॅल्यूम ब्रेकआउट होत असेल, व्हॅल्यूमनं ब्रेकआउट होत असेल
तर त्या ठिकाणी होणारा तो जो ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट हा अत्यंत स्ट्रॉंग ब्रेकआउट म्हटला जातो. अशा ट्रेडवरती आपण चांगल्या पद्धतीचं काय करू शकतो, ट्रेड घेऊ शकतो. स्ट्रॉंग एंट्री त्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो. तिसरं काय सांगितलं की अपोजिट रिॲक्शन कमी असावी, म्हणजे 20% पेक्षा जास्त नसावी. एकंदरीत जर आपण बुलिश ट्रेंड घेत असू तर जी ब्रेकआउटची कॅन्डल असते त्या कॅन्डलला वरच्या साईडला असणारी शॅडो ही एकूण बॉडीच्या 20% पेक्षा जास्त असता कामा नये. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे आपण बायचा ट्रेड घेतो आहोत, बायच्या ब्रेकआउटवरती ट्रेड घेणार आहोत आणि बायचा ट्रेड घेत असताना ब्रेकआउट असणारी जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला, म्हणजे ही जी ब्रेकआउट कॅन्डल आहे, आता बायची आपण पोझिशन घेतो आहोत, तर वरच्या साईडला असणारी जी वीक आहे ही वीक 20% पेक्षा काय नको पाहिजे, जास्त असता कामा नये. जर 20% पेक्षा जास्त वीक जर त्या ठिकाणी दिसत असेल तर अशा ब्रेकआउटवरती आपण ट्रेड घेणार नाही. नियम क्रमांक 3. तिसरा नियम. आता त्याच्यानंतर आपण चौथा नियम बघायचा. ब्रेकआउट कॅन्डलवरती एंट्री घेण्यापूर्वी चौथा नियम काय, ब्रेकआउट कॅन्डल वरती एंट्री घेण्यापूर्वी हायर टाइम फ्रेम वरती जाऊन आपण काय चेक करायचं आहे, अपोजिट डिमांड झोन किंवा सप्लाय ब्रेकआउट कॅन्डलवरती एंट्री घेण्यापूर्वी हायर टाइम फ्रेमवरती जाऊन अपोजिट डिमांड झोन किंवा सप्लाय झोन कुठे आहे ते चेक करावे. म्हणजे काय, मोठ्या टाइम फ्रेमवरती जाऊन आपण अजून हायर म्हणजे सप्लाय झोन आणि डिमांड झोन, ज्याप्रमाणे तुम्हाला कॅन्डल शिकवण्यापूर्वी सपोर्ट आणि रेजिस्टन्स याची तोकडी माहिती दिली की ज्याला प्राइसच्या खालच्या साईडला हा काय असतो, सपोर्ट असतो, प्राइसच्या वरच्या साईडला असणारी जी लाईन आडवी मार्क होते त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. हे साध्या स्वरूपामध्ये सांगितलं होतं. त्याचप्रमाणे हे डिमांड झोन आणि सप्लाय झोन अजून आपण पाहिलेले नाही. आता इथून पुढच्या भागामध्ये डिमांड झोन आणि सप्लाय झोन हे आपण त्याचा डिटेल अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की ज्या ब्रेकआउट कॅन्डलवरती आपण एंट्री घेणार आहोत त्या ब्रेकआउट कॅन्डलवरती एंट्री घेण्या अगोदर आपण काय चेक करायचं आहे की एंट्री ब्रेकआउट ज्या ठिकाणी झालेला आहे तेथे जवळपास समजा जर हायर टाइम फ्रेमचा सप्लाय झोन किंवा म्हणजे अपोजिट बायची एंट्री घेणार असो आणि वरच्या साईडला जर सप्लाय झोन जो हायर टाइम फ्रेमचा आहे तो हायर टाइम फ्रेमचा जर सप्लाय झोन जवळपास दिसत असेल तर त्याच्यावरती आपण ट्रेड घेणार नाही. समजा आपण सेलची पोझिशन घेणार आहोत, डाऊन साईडला पोझिशन घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला हा मोठ्या टाइम फ्रेमचा जर डिमांड झोन दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणार नाही, त्याच्यावरती ट्रेड घेणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण ट्रेड अवॉइड करणार आहोत. हा चौथा नियम. म्हणजे काय बघावं लागेल, पहिला बघायचा आपण व्हॅल्यूम बघितला, 2 प्रकारचे व्हॅल्यूम बघितले. तिसऱ्या वेळेला आपण बघितलं की जी कॅन्डल ब्रेकआउट होते त्या ब्रेकआउट कॅन्डलला अपोजिट रिॲक्शन कमी असली पाहिजे, म्हणजे 20% पेक्षा जास्त असता कामा नये. जे सुरुवातीला तुम्हाला ज्या 3 प्रकारच्या कॅन्डल सांगितलेल्या आहेत, बुलिश किंवा बेरिश, त्या स्ट्रॉंग कॅन्डलचा आपण विचार करायचा आहे. हे झालं 3चं. आणि चौथा जो नियम सांगितला त्याप्रमाणे ब्रेकआउट कॅन्डलवरती एंट्री घेण्यापूर्वी आपण
ज्या ठिकाणी ब्रेकआउट झालाय त्याच्यानंतर जवळपास हा अपोजिट सप्लाय झोन किंवा डिमांड झोन हा आहे काय आपण चेक करायचं. आता डिमांड झोन आणि सप्लाय झोन तुम्हाला सांगितलं की पुढे जाऊन आपल्याला त्याचं डिटेल समजून घ्यायचं आहे. सप्लाय झोन म्हणजेच काय रेजिस्टन्सचं काम करेल आणि डिमांड झोन आपल्याला सपोर्टचं काम करेल, थोडक्यात समजून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा नियम क्रमांक 5, ज्या वेळेला आपण एंट्री घेतो ट्रेडमध्ये ब्रेकआउट वरती ट्रेडमध्ये आपल्याला एंट्री मिळत असेल तर आपण ही एंट्री कुठे घ्यायची आहे. हा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट आपण समजा बायची एंट्री घेतोय आपण. या ठिकाणी ब्रेकआउट बघितला, या ब्रेकआउट कॅन्डलला अपोजिट रिॲक्शन नाही. सप्लाय झोन आपला हा खूप लांब आहे, हायर टाइम फ्रेमचा सप्लाय झोन हा, ही गोष्ट लक्षात ठेवायची. हायर टाइम फ्रेमचा सप्लाय झोन हा लांब आहे. त्याच्यानंतर इथं व्हॅल्यूम सुद्धा आपल्याला इतर मागच्या प्रिव्हियस कॅन्डल्स पेक्षा जास्त प्रमाणामध्ये व्हॅल्यूम जनरेट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. या गोष्टी क्लिअर झाल्या. त्याच्यानंतर या कॅन्डलवरती आपण एंट्री पॉइंट शोधत आहोत. म्हणजे ब्रेकआउट झाला, या 4 नियमापर्यंत आपण येऊन पोहोचलो, तिथपर्यंत आपले फायनल झालं. आता एंट्री पॉइंट जो आपण शोधतो तो एंट्री पॉइंट म्हणजे या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या थोडासा वरती. आता या ठिकाणी क्लोजिंग झालं असेल तर याच्या थोडस वरती आपण काय करतो, एंट्री पॉइंट. जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्या ब्रेकआउट कॅन्डलच्या थोडस वरती आपण काय करायचं आहे, एंट्री पॉइंट ठेवायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी समजा जर राऊंड फिगर एखादी येत असेल, मी कालही सांगितलं होतं तुम्हाला, जर त्या ठिकाणी राऊंड फिगर येत असेल तर अशा वेळेला त्या राऊंड फिगरच्या थोडस वरती आपल्याला काय करावं लागते, एंट्री पॉइंट ठेवावा लागतो. कारण राऊंड फिगर जी असते ती स्टॉकची राऊंड फिगरची प्राइस एक तर रेजिस्टन्स किंवा सपोर्ट प्रमाणे काम करत असते. समजा खालच्या साईडला राऊंड फिगर जवळ प्राइस आलेली असेल तर ती सपोर्ट म्हणून काम करेल, आणि ज्या वेळेला प्राइसच्या वरच्या साईडला राऊंड फिगर असेल त्या राऊंड फिगरच्या जवळ प्राइस जाऊन पोहोचत असेल आणि त्या राऊंड फिगरच्या वरती प्राइस गेलेली नसेल तर ती राऊंड फिगर सुद्धा आपल्याला एक प्रकारे रेजिस्टन्सचं काम करत असते. त्यावेळेला आपण काय विचार करायचा, समजा त्याच्या जवळपास जर एंट्री आली असेल तर आपण काय करू, ती राऊंड फिगरच्या वरती आपण एंट्री पॉइंट ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता कॅन्डलच्या हायच्या वरती एंट्री पॉइंट आपण ठेवायचा. नियम क्रमांक कुठल्यानुसार, 5 नुसार. ब्रेकआउट कॅन्डल बघितली, बाकीचे 4 नियम बघितले आणि 5व्या नियमामध्ये आपण एंट्रीचा पॉइंट आपण निवडतो तो या ब्रेकआउट कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती. आता ही बायची एंट्री, समजा आपल्याला डाऊन साईडला एंट्री घ्यायची आहे, या कॅन्डलनं ब्रेकआउट केलेला आहे. या ब्रेकआउट कॅन्डलचा जो क्लोजिंग आहे या क्लोजिंगच्या खाली आपण काय करतो, एंट्री पॉइंट ठेवायचा. या ठिकाणी आपली काय असणार आहे, एंट्री पॉइंट असणार. आता त्याच्यानंतर हा झाला 5वा नियम. आता नियम क्रमांक 6, याच्यामध्ये एंट्री घेतल्यानंतर आपल्याला काय चेक करावं लागेल, आपल्याला चेक करावं लागेल स्टॉप लॉस आपला काय असणार. आपल्याला काय असणार आहे, स्टॉप लॉस. म्हणजे या एंट्रीनुसार आपल्याला स्टॉप लॉस समजतो. म्हणजे याच्यावरती ज्या वेळेला ब्रेकआउट कॅन्डलवरती एंट्री आपण घेतो त्यावेळेला त्याचा स्टॉप लॉस कसा ठेवायचा असतो, त्या ब्रेकआउट कॅन्डलचा लो किंवा हाय या दोन्हीपैकी एक. जसं आपण एंट्री घेतो, बायची एंट्री घेत असेल तर त्या कॅन्डलच्या हाय म्हणजे क्लोजिंगच्या वरती आपण एंट्री घेतो. एंट्री घेताना आपण काय घेतो, एंट्री ज्या वेळेला घेतो ही जी ब्रेकआउट कॅन्डल आहे या कॅन्डलचा बायची एंट्री घेतोय, समजा आपण
बायची एंट्री घेतोय, या वेळेला जी ब्रेकआउट कॅन्डल आहे, ब्रेकआउट कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती आपण काय करतो, एंट्री घेतो. त्यावेळेला आपल्याला जो आपण स्टॉप लॉस लावतो त्याच कॅन्डलच्या ब्रेकआउट कॅन्डलच्या आपण काय करतो, लोला, हा जो लो आहे या ठिकाणी काय आपण लावतो, ब्रेकआउट कॅन्डलच्या लोला आपण स्टॉप लॉस लावायचा. म्हणजे छोटा स्टॉप लॉस घेऊन आपण त्याच्यामध्ये ट्रेडमध्ये एंट्री घेत आहोत. आता याच्यानं समजा या ठिकाणी सुद्धा जर राऊंड फिगर असेल तर राऊंड फिगरच्या खालच्या साईडला थोडासा स्टॉप लॉस इथं लावायचा. समजा इथं ही प्राइस 200 आहे समजा, आणि या 200च्या प्राइस ब्रेकआउटवरती झाला आहे, म्हणजे एंट्री आपली झालेली आहे. पण जो स्टॉप लॉस लावू आपण तो स्टॉप लॉस मात्र आपण या 200च्या थोडंसं खाली म्हणजे 199 पर्यंत लावायचं. सॉरी, म्हणजे थोडंसं खाली, जे राऊंड फिगरच्या खाली प्राइस जाण्याची शक्यता कमी असते, तिथून ती वरच्या दिशेनं मुवमेंट करू शकते. या पद्धतीनं आपण हा स्टॉप लॉस फिक्स करायचा. नियम क्रमांक किती, 6. आता त्याच्यानंतर 7वा नियम, टार्गेट. सर अजून एकदा रिपीट करायची. 6वा कुठला, हा ब्रेकआउट पॉइंट काय, स्टॉप लॉसचा. स्टॉप लॉस म्हणजे त्याच कॅन्डलचा लो. एक लक्षात घ्या, स्टॉप लॉस जो आहे, आता ही कॅन्डल आहे, या कॅन्डलनं इथं आपण बायची पोझिशन घेणार आहोत, आणि या कॅन्डलवरती आपण या ब्रेकआउटवरती सेलची पोझिशन एंट्री घेणार आहोत. इथं आपण घेतो, सॉरी, इथं घेतो एंट्री बायची, आणि त्याच कॅन्डलचा जो लो असतो तो लो आपण काय लावणार, कॅन्डलवरच्या एंट्रीचा स्टॉप लॉस आहे. लक्षात ठेवा, ब्रेकआउटच्या कॅन्डलवरती एंट्री आपण छोटा रिस्क घेऊन ज्यावेळेला एंट्री करत असतो त्यावेळेला या कॅन्डलचा लो हा आपला स्टॉप लॉस आहे. या स्टॉप लॉस वरती आपण काय करू शकतो, ट्रेड त्याच कॅन्डलचा लो लावायचा. तिथं समजा जर राऊंड फिगर असेल, मी काय सांगितलं, इथं राऊंड फिगर असेल, एंट्रीच्या ठिकाणी बाय करत असताना आपण काय करणार, समजा इथं 199 ला प्राइस येऊन पोहोचले, म्हणजे राऊंड फिगर कुठं आहे, 200ची आहे. मग आपण एंट्रीचा पॉइंट आपण 200च्या वरती ठेवायचा आहे. एंट्रीचा पॉइंट आपण काय करणार आहे, राऊंड फिगर जवळ असल्या कारणानं राऊंड फिगरच्या वरच्या साईडला थोडी आपण काय करणार आहोत, एंट्री शिफ्ट करणार आहोत. तसं स्टॉप लॉस लावत असताना समजा खालच्या साईडला राऊंड फिगर येते, तर त्यावेळेला स्टॉप लॉस त्या राऊंड फिगरच्या खालच्या साईडला आपण शिफ्ट करायचं. पण नियमानुसार काय लावायचं आहे, त्या कॅन्डलचा लो, ब्रेकआउट कॅन्डलचा लो, बायची एंट्री घेताना ब्रेकआउट कॅन्डलचा लो हा आपला स्टॉप लॉस असतो. आणि ज्यावेळेला सेलची पोझिशन घेतो त्यावेळेला जी ब्रेकडाऊन झालेली कॅन्डल आहे त्या ब्रेकडाऊन कॅन्डलच्या लो वरती आपण काय करतो, एंट्री घेतो, आणि त्याच कॅन्डलचा हाय हा काय राहतो आपला, हा स्टॉप लॉस राहतो. त्याच कॅन्डलचा हाय आपला स्टॉप लॉस. हे साधं लॉजिक, ब्रेकआउट कॅन्डलवरती एंट्री घेतो होतो आपण, लक्षात घ्या. हा झाला एंट्री रूल नंबर 6. आता 7वा, याच्यानुसार आपल्याला टार्गेट हे कळालं पाहिजे. समजा 7व्या नियमानुसार काय, आपण एंट्री तर घेणारच नाही, बघायचं म्हणून सांगितलंय की ज्यावेळेला एंट्री आपण घेतो त्यावेळेला हायर टाइम फ्रेमचा अपोजिट झोन जर आपल्याला जवळपास दिसत असेल तर अशा वेळेला आपण एंट्री टाळणार आहोत. हे 4 नंबरच्या नियमाप्रमाणे आपण बघितले. आता त्याच्यानंतर अजून झोन आपल्याला सांगितलेले नाहीत, फक्त हे ब्रेकआउटचे नियम सांगत आहोत, आणि त्याच्यामध्ये या गोष्टी झोन, डिमांड झोन, सप्लाय झोन याचा अंतर्भाव होतो आहे. त्याच्यामध्ये ते झोन आपण नंतर समजून घेणार, पण आता फक्त नियमामध्ये समजून घ्या. रूल नंबर 7 नुसार एंट्री घेतल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, टार्गेट. हे जे टार्गेट आहे, हे टार्गेट
घेण्या अगोदर किंवा मिळण्या अगोदर, म्हणजे हे टार्गेट आपण किती घ्यायचं आहे, एकास दोन. एकास दोन म्हणजे स्टॉप लॉस पर्सेंटेज वाईज त्याच्या दुप्पट आपल्याला टार्गेट असलं पाहिजे. 20 रुपयाचा तुमचा स्टॉप लॉस असेल तर टार्गेट तुम्हाला 40 रुपयाचं मिळालं पाहिजे. या पद्धतीनं या 7 रूल नुसार तुमचं टार्गेट किती, एकास दोन या पद्धतीनं असलं पाहिजे. आणि हे टार्गेट तुमचं सप्लाय झोनच्या, आता बायची एंट्री घेतो आहोत आपण. समजा आपण इथं ब्रेकआउट आहे, इथं आपण कॅन्डल घेतली, इथं एंट्री घेतली, या ठिकाणी स्टॉप लॉस फिक्स केला, बायची एंट्री आपण घेतो या ठिकाणी. आणि याच्यापुरती इथून जे आपण टार्गेट घेणार आहोत, राहिला म्हणजे टीपी टार्गेट पॉइंट, आपला जे प्रॉफिट आपण घेणार आहोत ते प्रॉफिट आपल्याला एकास दोन पाहिजे. एकास दोन पाहिजे म्हणजे दुप्पट पाहिजे. 20 रुपयाचं जर आपला लॉस होत असेल, स्टॉप लॉस बसत असेल, तर आपल्याला टार्गेट हे 40 रुपयाचं मिळालं पाहिजे. हा आपला नियम आहे, म्हणजे एकास दोन झालं. आता हा टार्गेट पॉइंट आपण चेक कसं करायचा आहे, इथून सप्लाय झोन पर्यंत चेक करायचं. जिथं आपण एंट्री घेतो त्या एंट्री पॉइंट पासून सप्लाय झोन पर्यंतच्या मधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये तुमचं रिस्क रिवॉर्ड एकास दोन बसलं पाहिजे. तरच तुम्ही त्यामध्ये ट्रेड घ्यायचं. तरच तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचंय. समजा हे एकास दोन बसत नाही आणि त्याच्या अगोदरच जर झोन येत असेल, त्याच्या अगोदर जर तुमचा झोन येत असेल, तर अशा ब्रेकआउटवरती तुम्ही एंट्री घ्यायचं टाळायचं. अशा ब्रेकआउटवरती एंट्री घेणं टाळायचं आहे. हा गोंधळ कधी होतो लक्षात ठेवा, ज्या वेळेला साईडवेज मार्केट होतं अशा वेळेला आपण अडचणीत येत असतो. आणि ज्या वेळेला मार्केट स्लो मुवमेंटमध्ये असतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला एखादी कॅन्डल आपल्याला ब्रेकआउट सारखी दिसते, पण आपण बघतो की तिथून पुढं रेजिस्टन्स किंवा सपोर्ट हे जवळपास असतात आणि आपण घाई करतो आणि एंट्री घेतो, कारण ती ब्रेकआउटची कॅन्डल आपल्याला स्ट्रॉंग दिसते, ब्रेकआउटही चांगला दिसतो, परंतु पहिला अडथळा हा जवळच असतो त्या ठिकाणी. त्यामुळं आपलं टार्गेट जर बसत नसेल आणि त्या मानानं ब्रेकआउट देणारी कॅन्डल मोठी असेल आणि स्टॉप लॉस जर मोठा बसत असेल, आणि समजा जर तुमच्या असे ट्रेडची संख्या, चुकणाऱ्या ट्रेडची संख्या जर समान जरी झाले आणि टार्गेटपेक्षा जर तुमचा लॉस होणारा जर जास्त असेल तर तुम्ही लॉसमध्ये येऊ शकता. समजा 5-5 ट्रेड, 10 ट्रेड केलाय तुम्ही आणि 5 ट्रेडमध्ये तुम्ही सक्सेस झाला आणि 5 ट्रेड तुमचे फेल झालेले आहेत, असं असलं तरी सुद्धा तुम्ही लॉसमध्ये आहात. कारण का, तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो हा उलटा आहे. त्यामुळं आपण काय करायचं आहे, हा जो 7 रूल नुसार ज्या वेळेला आपण ब्रेकआउटवरती एंट्री घेणार आहोत त्यावेळेला त्या ब्रेकआउट पॉइंटवरती एंट्री घेत असताना एंट्री पॉइंट पासून, एंट्रीच्या जागेपासून आपलं अपोजिट जो सप्लाय झोन आहे त्या सप्लाय झोन पर्यंतचं डिस्टन्स हे आपल्याला किती पाहिजे, एकास दोन इतकं टार्गेट बसण्या इतपतची जागा किंवा एवढा स्पेस त्या ठिकाणी असला पाहिजे, तरच आपण त्याच्यावरती त्या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची. हे ब्रेकआउटचे 7 रूल, याच्यावरती पुन्हा उजळणी होणार आहे ज्या वेळेला आपण हे डिमांड झोन आणि सप्लाय झोन आणि 3 प्रकारच्या टाइम फ्रेम आपण समजून घेणार आहोत, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण समजून घेणार आहोत. त्यावेळेला या नियमांची उजळणी पुन्हा एकदा आपली होईल, लक्षात ठेवा. आता इथंपर्यंतचे हे नियम थोडेसे समजले का मला सांगा, लिहून घेतले. याच्या डीपमध्ये आपण पुढे जाऊ, पण कारण का ह्या सगळ्याच गोष्टी सांगत असतो तर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी राहून जाणार आहेत. हे नियम लिहून दिले त्याप्रमाणे 2-3 वेळा उजळणी करून त्याप्रमाणे सेटअपवरती बसतं काय एवढंच बघणे हा तुमच्या हातामध्ये राहिलेला भाग आहे. त्याच्यावरती आपण पुढे जाऊ का आता, कारण एका स्ट्रॅटेजीचा आपण विचार करायचा आहे. नव्याने जे बिगनर म्हणून आहेत, मार्केटमध्ये काम करण्यासाठी इच्छुक, नवे शिकत आहेत, या लोकांचा इंटरेस्ट थोडासा वाढावा आणि ट्रेडिंग सोपं वाटावं, या दृष्टिकोनातून एक स्ट्रॅटेजी आज आपल्याला सांगायची. हे 7 रूल तुम्हाला समजले का मला जरा सांगा. समजला असतील तर थंब करा, मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया. या नियमामध्ये आता तर प्रॅक्टिकली आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे किंवा ट्रेंड लाईन मारून त्या
उरलेला भाग तुम्ही थोडासा करायचा आहे त्याच्यामध्ये. अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. ठीक आहे, ओके, पुढे जायला हरकत नाही. तर मित्रांनो, आज आपण अतिशय सिंपल, साधी, सोपी अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी समजून घेणार आहोत की ज्या लोकांना या गोष्टी समजण्यामध्ये, शिकायचं तर सगळंच आहे, लक्षात घ्या. शेअर मार्केटमध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर प्रॉपर नॉलेज घेतल्याशिवाय आपण काम करायला सुरुवात करायची. परंतु आपल्याला काहीतरी जमतं, आपल्याला काहीतरी येतं, हे समजण्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजीचा आधार घ्यायचा आहे. प्राइस ऍक्शन जर तुमची चांगल्या पद्धतीनं पक्की झाली, ज्या ज्या गोष्टी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत, त्या गोष्टी जर तुमच्या चांगल्या पक्क्या झाल्या, तर जी कुठलीही स्ट्रॅटेजी तुम्ही वापराल त्याची ॲक्युरेसी 100% वाढलेली असेल, त्याची ॲक्युरेसी वाढलेली असेल. त्यामुळं त्या प्राइस ऍक्शनकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही. तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी दिली तर ती काय अशी कुठली तरी दिली जाणार नाही, ती स्ट्रॅटेजी चांगलीच दिली जाणार आहे. फक्त केवळ त्या स्ट्रॅटेजीवर अवलंबून न राहता जो भाग तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितला आहे त्याचे बारकाव्यानिशी तुम्ही समजून घ्यायचं आहे. एक झालं. आज आपण जी स्ट्रॅटेजी बघणार आहोत, स्ट्रॅटेजी क्रमांक 1, स्ट्रॅटेजी क्रमांक 1, 5-20 क्रॉसओव्हर. साधी, सोपी आणि सरळ स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी ज्यांना प्राइस ऍक्शन काही समजत नाही किंवा डिटेलमध्ये बारकाव्यानिशी आपल्याला समजत नाही, अशा वेळेला या स्ट्रॅटेजीचा आपल्याला आधार मिळतो. ज्या वेळेला आपल्याला काही गोष्टी समजण्यामध्ये अडचणी होतात त्यावेळेला या स्ट्रॅटेजीच्या आधारे चांगल्या पद्धतीचं ट्रेडिंग तुम्ही करू शकता. याच्यामध्ये काय करू शकता, तुम्ही चांगल्या पद्धतीचं ट्रेडिंग करू शकता या स्ट्रॅटेजीच्या आधारे. आता ही स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर इंडिकेटरचा आधार घेऊन आतापर्यंत आपण एक RSI इंडिकेटर नावापुरतं समजून घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एखादा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये पोहोचलेला आहे का, एखाद्या स्टॉकची प्राइस ही किंवा मार्केटची प्राइस ओव्हरसोल्ड झोनमध्ये पोहोचलेली आहे का, हे बघण्यापुरताच RSI आपण समजून घेतला. त्याच्या पलीकडं आपण त्याच्या डिटेलमध्ये गेलेलो. एक त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगितली की मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर, या इंडिकेटरचा वापर आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून मार्केटमध्ये केला जातो. हा एक तिची ओळख तुम्हाला सांगितली. आणि तिसरा एक इंडिकेटर सांगितला तुम्हाला, तो म्हणजे इंडिकेटर व्हॅल्यूमचा, जो आपण ब्रेकआउट स्ट्रॅटेजीच्या वेळेला उपयोगात आणणार आहोत. त्याच्यासाठी त्या व्हॅल्यूमचा उपयोग आपण त्या ठिकाणी करणार आहोत. ते एक इंडिकेटर आपण थोडक्यामध्ये समजून घेतलं. ते व्हॅल्यूम इंडिकेटर आपण ऍड कसं करायचं हे जर माहीत नसेल तर पुन्हा आपल्याला सांगितलं जाईल. तर आता जी आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत ती स्ट्रॅटेजी मुव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी. मुव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी या इंडिकेटरचा वापर करू. सर स्क्रीन दिसत नाही. काय म्हटलं सर? स्क्रीन दिसत नाही? दिसत नाहीये सर. बघा जरा, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? दिसत असेल तर दिसतंय सर. दिसते. हा सर, आपल्याला नेटवर्क मध्ये यावं लागेल. ओके, आता ही जी मुव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी आहे, सगळ्यात अगोदर एक गोष्ट विचारात घ्या मित्रांनो की आपल्यापैकी बरेच लोक मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करणारे आहेत. कुठं जरी युट्यूबवर ते आपण बघितलेलं आहे किंवा कुणाच्या तरी सांगण्यानुसार आपण मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून त्याच्यावरती ट्रेड करतो. पण त्या मुव्हिंग ॲव्हरेजचं प्रॉपर नॉलेज आपल्याला आहे का? कोणती मुव्हिंग ॲव्हरेज कशासाठी वापरली जाते याचंही नॉलेज आपल्याला नाही. फक्त त्याच्यावरती तयार केलेल्या स्ट्रॅटेजीवरती आपण काम करतो. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्याच्या पाठीमागचं लॉजिक आपल्याला माहिती असतं. असो, या डिटेलमध्ये न जाता आपण यामध्ये 3 प्रकारच्या मुव्हिंग ॲव्हरेज असतात. मुव्हिंग ॲव्हरेजचे प्रकार आहेत. एक SMA, दुसरं आहे EMA
आणि तिसरा आहे WMA. आता याचा आपण विचार करत नाही आणि या पहिल्या SMAचा विचार करत नाही. जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जाणाऱ्या मुव्हिंग ॲव्हरेज या दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे SMA आणि दुसरी असते EMA. EMA ही लॅगिंग आहे, लॅगिंग इंडिकेटर मुव्हिंग ॲव्हरेज आहे, आणि ही थोडी लीडिंग आहे. आता लॅगिंग आणि लीडिंग मध्ये काय, तर या ठिकाणी ही मुव्हिंग ॲव्हरेज थोडंसं सावकाश सिग्नल देते तुम्हाला, आणि EMA जी आहे ती तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स मध्ये काय देते, सिग्नल देते. हा दोन्हीतला इतका फरक आपल्याला पुरेसा आहे. आपण ज्याचा वापर करणार ते सोडून देऊ. SMA आपण वापर करणार नाही. आपण जी मुव्हिंग ॲव्हरेज वापरणार आहोत ती मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे EMA. यालाच काय म्हटलं जातं, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. हे मागील काही दिवसांच्या प्राइसच्या ॲव्हरेजला फॉलो करणाऱ्या लाईन चार्टवरती तयार होत असतात. मागील काही दिवसांच्या प्राइसचं ॲव्हरेज फॉलो करत या चार्टवरती आपल्याला लाईन्स काय होत असतात, जात असतात. ज्यावेळेला मुव्हिंग ॲव्हरेज हे इंडिकेटर आपण ऍड करतो त्यावेळेला. आता त्याच्यानुसार प्रत्येक मुव्हिंग ॲव्हरेजला वेगवेगळ्या प्रकारचे काय दिलेले आहे, व्हॅल्यू दिलेले आहे. त्याच्यामध्ये एक आपण बघतो 5 EMA, 10 EMA, 5 EMA, 10 EMA, नंतर 20 EMA, 50 EMA, 100 EMA आणि 200 EMA. हा जो पॅटर्न आहे 5, 10, 20, 50, 100 आणि 200, या ज्या मुव्हिंग ॲव्हरेज आहेत ह्या स्टँडर्ड किंवा प्रमाण मानल्या जातात. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत 5 EMA म्हणजे मागील 5 दिवसांच्या प्राइसचं, 5 कॅन्डलच्या प्राइसचं काय केलं तर ॲव्हरेज काढून त्याला फॉलो करणारी ही काय असते, मुव्हिंग ॲव्हरेज. 10 EMA म्हणजे मागील 10 कॅन्डलला जी 10 कॅन्डलच्या प्राइसचं जे ॲव्हरेज आहे त्याला फॉलो करणारी ही 10 EMA मुव्हिंग ॲव्हरेज. अशा प्रमाणे या व्हॅल्यूनुसार तितक्या कॅन्डलचं ॲव्हरेज काढून त्याला फॉलो करणारी ही काय असते, मुव्हिंग ॲव्हरेज. आता याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला एखादी स्ट्रॅटेजी सांगितली जाते त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडर याच्यामध्ये या व्हॅल्यूमध्ये चेंज करून वेगवेगळ्या पद्धतीच्या 9-18 स्ट्रॅटेजी किंवा 21-14ची स्ट्रॅटेजी या पद्धतीने व्हॅल्यू चेंज करून आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉसवरती तुम्हाला ट्रेडिंगचा एक सेटअप सांगितला जातो किंवा सांगण्या स्ट्रॅटेजी शिकवल्या जातात. परंतु स्टँडर्ड ज्या मुव्हिंग ॲव्हरेज आहेत, ज्या व्हॅल्यूच्या मुव्हिंग ॲव्हरेज आहेत त्या म्हणजे 5, 10, 20, 50, 100 आणि 200 ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू असलेल्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या प्राइसच्या मुव्हिंग ॲव्हरेज आहेत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता हे मुव्हिंग ॲव्हरेजच्या प्राइस आपल्या यातल्या दोनच आपण वापरणार आहोत, परंतु या मुव्हिंग ॲव्हरेजचा सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला टेक्निकल अनालिसिस करत असताना 20, 50, 100 आणि 200 यांचा वापर केला जातो. किती, 20, 50, 100 आणि 200 या मुव्हिंग ॲव्हरेजचा हे चांगल्या प्रकारचे जे मोठे इन्स्टिट्यूशनल बायर आहेत, इन्स्टिट्यूशनल ट्रेडर आहेत, हे या प्रकारच्या मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करतात जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे 20चा वापर करतात, 50चा वापर करतात, 100चा करतात, 200चा करतात. या पद्धतीने त्याचा वापर करतात. आता त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक मुव्हिंग ॲव्हरेजचं जरासं विशेष महत्व लक्षात ठेवूया. त्या काय करायचं आहे, वैशिष्ट्य. ज्या वेळेला ही 5 मुव्हिंग EMA आपण वापरतो, 5 EMA मुव्हिंग ॲव्हरेज ही फास्ट मध्ये फॉलो करणार आहे. ही काय आहे, फास्ट मुव्हिंग ॲव्हरेज. ही फास्ट मध्ये. आता
ती कमीत कमी कालावधीमध्ये प्राइसला फॉलो करत अत्यंत स्पीडनं चार्टवरती पुढच्या दिशेनं जात असते. म्हणजे याच्यामध्ये होणारा बदल हा फास्ट असतो, अधिक फास्टमध्ये असतो. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये ट्रेड पकडण्यासाठी या मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर केला जातो. कमीत कमी वेळामध्ये ट्रेड पकडण्यासाठी किंवा ट्रेडमधून बाहेर पडण्यासाठी. छोटे ट्रेड ज्यावेळेला आपण घेतले जातात त्यावेळेला छोटे ट्रेड पकडण्यासाठी या 5 EMA मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर केला जातो. एक जे कमीत कमी वेळामध्ये. आता याचा अधिक वापर इंट्राडे मध्ये, इंट्राडे, स्कॅल्पिंग याच्यासाठी अधिक प्रमाणामध्ये या मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर केला येतो. याच्यामुळे काय करता येतं की कमीत कमी वेळामध्ये लवकरात लवकर ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी आणि लवकरात लवकर प्रॉफिट बुक करून आपल्याला ट्रेडमधून बाहेर पडतात. म्हणजे छोटे छोटे ट्रेड सुद्धा याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. ही फास्ट मूव्हिंग ॲव्हरेज. त्याच्यानंतर दुसरी जी आहे 10 EMA ही शॉर्ट टर्म साठी उपयोगात येणारी म्हणजे काही कालावधीसाठी जो आपण एखादा ट्रेड घेतो किंवा पोझिशनल ट्रेड घेतो, आज बाईंग केलेला आहे, 2-4 दिवसामध्ये आठवड्यामध्ये आपल्याला त्या स्टॉकमधून ट्रेड करून बाहेर पडायचं आहे. अशा वेळेला या 10 EMA म्हणजे 10 ज्याची व्हॅल्यू आहे अशा मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर केला जातो. बऱ्याच वेळेला तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये ज्या वेळेला खरेदी करता किंवा जे अनालिसिस आहेत ते अनालिसिस सांगत असतात. पहा, समजा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये बाईंग केलेला आहे, खरेदी केल्यानंतर त्या प्राइसच्या म्हणजे तुमची खरेदी केल्यानंतर तुम्ही त्या स्टॉकमध्ये थांबलेला आहे आणि त्या स्टॉकची प्राइस ज्या वेळेला 10 EMA याला क्लोज करून खालच्या साईडला क्लोजिंग करते. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्ही ट्रेड घेतलेला असेल, काही दिवसांचा किंवा काही महिन्यांचा ट्रेड ज्यावेळेला तुम्ही घेतलेला असेल आणि जर प्राइस म्हणजे बायची पोझिशन घेतलेली आहे, खरेदी केलेल्या स्टॉकमध्ये आणि खरेदी केलेल्या स्टॉकची प्राइस ज्याच्यामध्ये तुम्ही किती दिवस थांबणार आहे, काही महिन्यापर्यंत, म्हणजे काही शॉर्ट ट्रेडसाठी तुम्ही तो ट्रेड घेतलेला आहे आणि या वेळेला ज्या वेळेला त्या स्टॉकची प्राइस त्या 10 म्हणजे 10 व्हॅल्यू असलेल्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोजिंग देते, त्यावेळेला त्या पोझिशन मधून आपण एक्झिट व्हायचं असतं. पहिला सिग्नल तो काय असतो, ट्रेंड चेंज होण्याचा पहिला सिग्नल असतो. त्यामुळं छोट्या टाइम फ्रेम मध्ये ज्यावेळेला आपण ट्रेड घेत असतो, शॉर्ट टर्म साठी ट्रेड घेत असतो, त्यावेळेला 10 EMA आपला व्ह्यू जर मोठा असेल तर आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट होतो. परंतु जर आपला व्ह्यू हा काही दिवसांच्या ट्रेडचा असेल, म्हणजे काही दिवसामध्ये आपण शॉर्ट टर्म मध्ये त्या ट्रेडमधून प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचे या हेतून जर आपण ट्रेड घेतलेला असेल तर त्याच्यासाठी ज्यावेळेला प्राइस 10 EMA खाली क्लोजिंग देतं त्यावेळेला त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट किंवा काय असेल ते आपण बुक करून काय करायचं आहे, त्या ट्रेडमधून आपण बाहेर पडायचं असतं. याच्यासाठी 10 EMA. त्याच्यानंतर तिसरी इम्पॉर्टंट म्हणजेच कुठली, 20 EM. 20 ही कशासाठी, स्विंग. ही स्विंग ट्रेडिंगसाठी. आणि विशेष करून हे कोण वापरतं, इन्स्टिट्यूशनल मोठे बिग प्लेअर म्हणून आपण त्याला. एखाद्या स्टॉकची प्राइस महाग झालेली आहे का आणि ती खरेदी करायची जागा याच्यासाठी म्हणजे इन्स्टिट्यूशनल बायरच्या ॲव्हरेज प्राइससाठी या 20 मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग करत असतात. म्हणजे इन्स्टिट्यूशनल किंवा बिग प्लेअर जे असतात हे बिग प्लेअर कुठं बाय करत असतात, 20 EMAच्या जवळ. लक्षात घ्या, प्राइस काय करत असते, 20 EMAच्या जवळ आल्यानंतर काय करत असते, काय म्हणजे हे इन्स्टिट्यूशनल किंवा बिग प्लेअर आहेत हे बाय किंवा खरेदी करत असतात. एक डायनॅमिक स्वरूपाचा काय म्हटलं जातं, त्याला सपोर्ट म्हटलं जातं. आणि
हे मोठे प्लेयर असतात, याचा त्याच्यासाठी ॲव्हरेज प्राइस म्हणून त्या म्हणजे खरेदी करण्यासाठी ॲव्हरेज प्राइसचा सिग्नल देणारी लाईन म्हणून ह्या 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर केला जातो. हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या ज्या वेळेला प्राइस 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ येते त्यावेळेला त्या ठिकाणी बाईंग येते, सपोर्ट म्हणून काम करते आणि प्राइस तिथून वरच्या दिशेनं मुवमेंट करत असते. म्हणजे ज्या वेळेला 20च्या जवळ प्राइस येते त्यावेळेला बाय केलं जातं. बाय ऑन डीप पोझिशन मध्ये बुलिश मुवमेंटमध्ये असताना प्राइस ज्या वेळेला 20 पासून, आता 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि 20 मुव्हिंग ॲव्हरेज पासून प्राइस समजा लांब गेली, याचा अर्थ ॲव्हरेज प्राइस पेक्षा प्राइस महाग झालेले आणि महागामध्ये इन्स्टिट्यूशनल बायर किंवा हे बिग प्लेयर असतात, हे खरेदी करत नाहीत. स्टॉक जरी ट्रेंडिंग असला, स्टॉकची म्हणजे तो स्टॉक बुलिश मुवमेंटमध्ये असेल, स्ट्रॉंग बुलिश मुवमेंटमध्ये असेल, तरी सुद्धा हे जे इन्स्टिट्यूशनल का बिग प्लेयर असतात ते काय करतात, प्राइसला 20च्या जवळ येण्याची वाट बघतात. प्राइसला 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ येण्याची वाट बघतात. कोण? बिग प्लेयर. त्या ठिकाणी ते काय करत असते, सपोर्टचं काम करत असते. आणि ज्या वेळेला प्राइस बेरिश ट्रेंडमध्ये असते, प्राइस काय असते, डाऊन ट्रेंडमध्ये असते आणि या 20 पासून प्राइस ज्या वेळेला लांब जाते त्यावेळेला जे सेलर म्हणून काम करणारे बिग प्लेयर असतात, शॉर्टची पोझिशन घेणारे जे बिग प्लेयर असतात किंवा इन्स्टिट्यूशनल मध्ये काम करणारे जे बिग प्लेयर असतात, ते ज्या वेळेला या 20 EMA पासून प्राइस जर लांब गेली, अशा वेळेला ते काय करत नाहीत, बाय सेल करत नाहीत. कारण शॉर्ट करून प्रॉफिट मिळवण्याची स्ट्रॅटेजी ते वापरत असतात. अशा वेळेला काय होतं, हा स्टॉक खूप स्वस्त झाला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 20 पासून प्राइस जर लांब जाते, डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस आहे आणि या 20च्या खालच्या साईडला प्राइस मुवमेंट करते, परंतु 20 मुव्हिंग ॲव्हरेज पासून लांब जर प्राइस गेलेली असेल तर अशा वेळेला आपण म्हणण्यापेक्षा हे इन्स्टिट्यूशनल बिग प्लेयर काय समजतात की प्राइस खूप स्वस्त झालेले आहे आणि या स्वस्त प्राइसवरती ते खरेदी करण्यासाठी तयार नसतात. काय नसतात ते, काय करत नाही ते इन्स्टिट्यूशनल बायर काय म्हणतात की त्या स्टॉकची प्राइस, एक मिनिट आहे, त्या स्टॉकची प्राइस काय झालेली आहे, स्वस्त झालेली आहे. तो स्टॉक स्वस्त झालेला आहे आणि अशा कमी प्राइसला ते विकायला तयार नसतात. त्यामुळं ज्या वेळेला आता मग याचा विचार अशा पद्धतीनं पण करू शकता तुम्ही. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ज्या वेळेला तुम्ही पी मध्ये ट्रेड घेता किंवा शॉर्टची पोझिशन घेता, त्यावेळेला प्राइस ज्या वेळेला लांब जाते, फास्ट मुवमेंट मध्ये आले आणि 20 पासून जर लांब घेतलेली असेल तर त्यावेळेला तुम्ही पीईचा ट्रेड घ्यायचं टाळायचं. तिथं काय होतं, प्राइसची मुवमेंट थांबण्याची शक्यता असते. एक तर काय व्हावं लागेल की 20 मुव्हिंग ॲव्हरेज त्या प्राइसच्या जवळ पोहोचते किंवा प्राइस 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ पोहोचते. प्राइस काय होते, 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ पोहोचते आणि ज्या वेळेला प्राइस 20 या मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ पोहोचते म्हणजे ॲव्हरेज प्राइसच्या जवळ पोहोचते आणि इथून पुन्हा काय होतं, मग जे डाऊन ट्रेंडमध्ये काय होतं, सेलिंग. म्हणजे ज्या ज्या वेळेला डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असते त्यावेळेला ती रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि ज्या वेळेला प्राइस 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असते त्यावेळेला ती सपोर्टचं काम करते. या ठिकाणी ही कन्सेप्ट आपण लक्षात घ्या. चांगल्या म्हणजे डायनॅमिक स्वरूपाचं काय करते, ती सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करते. प्राइस खाली असेल तर रेजिस्टन्स म्हणून काम करणार आणि 20च्या वरती प्राइस ज्या वेळेला असते त्यावेळेला ती सपोर्टचं काम करत असते. आणि ही ॲव्हरेज प्राइस ही बिग प्लेयरांसाठी इम्पॉर्टंट किंवा अतिशय महत्वाची प्राइस, ॲव्हरेज प्राइससाठी उपयोग म्हणून केला जातो. आता त्याच्यानंतर ही 20 झाल्यानंतर कुठली, त्याच्यानंतर ते 50 मुव्हिंग ॲव्हरेज. आता 50 मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे
ही मीडियम टर्मसाठी वापरली जाते. मीडियम टर्म ट्रेडिंगसाठी म्हणजे याच्यामध्ये मोठ्या ट्रेडचं कन्फर्मेशन घेतलं जातं. म्हणजे ज्या ज्या वेळेला किंवा प्राइसला स्ट्रॉंग सपोर्टचं किंवा शेवटचा सपोर्ट म्हणून काम करत असते. काय करत असते म्हणजे इन्स्टिट्यूशनल जर बायर असतील तर इन्स्टिट्यूशनल बायर किंवा बिग प्लेयर ज्या वेळेला 20च्या खाली प्राइस येते तरी सुद्धा त्या ट्रेडमधून बाहेर पडत नाही, कारण त्यांचा असा विषय असतो 50 ही स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करत असते. 50 ही मुव्हिंग ऍव्हरेज काय करत असते, स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करत असते. आणि जर हा 50 मुव्हिंग ऍव्हरेजचा सपोर्ट जर तोडला तर बेरिश ट्रेंडची सुरुवात इथं होऊ शकते, ट्रेंड चेंज होऊ शकतो. म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करण्याचं काम कोण करते, ही 50 EMA जी आहे 50 मुव्हिंग ऍव्हरेज. आता म्हणून ही थोडीशी 20 पेक्षा सुद्धा सावकाश मूव्ह करणारी मुव्हिंग ऍव्हरेज, याच्यासाठी ही मीडियम टर्मसाठी हिचा अधिक चांगल्या पद्धतीनं वापर केला जातो. जोपर्यंत प्राइस या मीडियम टर्म मध्ये ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता किंवा ट्रेडिंग करता मीडियम टर्मच्या दृष्टिकोनातून स्टॉकमध्ये खरेदी करता त्यावेळेला प्राइस जोपर्यंत या 50 मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती आहे तोपर्यंत तुम्ही त्या ट्रेडमध्ये थांबू शकता. मीडियम टर्मसाठी तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर याच्यासाठी या 50 मुव्हिंग ऍव्हरेजचा उपयोग केला जातो. आता त्याच्यानंतर जी आपण बघितली 100 आणि 200 या दोन मुव्हिंग ऍव्हरेज आपल्याला राहिल्या. आता लॉंग टर्मसाठी 100चा उपयोग केला जातो, परंतु याच्यावरती आम्ही स्वतः जास्त फार प्रमाणामध्ये विचार करत नाही. आम्ही जे विचार करतो म्हणजेच काय की 200 ही मुव्हिंग ऍव्हरेज असतो, ही 200 मुव्हिंग ऍव्हरेज EMA ही स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करत असते लॉंग टर्मसाठी. ही काय करत असते, लॉंग टर्मसाठी स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करत असते. जोपर्यंत प्राइस या 200 EMAच्या वरती प्राइस आहे, कधीची लॉंग टर्मसाठी ज्यावेळेला तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये खरेदी करता किंवा गुंतवणूक करता किंवा ट्रेड घेता लॉंग टर्मसाठी, त्यावेळेला जोपर्यंत प्राइस 200 EMAच्या वरती आहे तोपर्यंत सपोर्ट म्हणून काम करते. आणि या 200च्या खाली ज्या वेळेला प्राइस जाते त्यावेळेला लॉंग टर्म मध्ये सुद्धा तो बेरिश ट्रेंडची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक मजबूत श्रंख म्हणून ज्या ज्या वेळेला प्राइस 200 मुव्हिंग ऍव्हरेज वेळेला आपण चार्ट वरती ऍड केलं आणि प्राइस वरून खाली आली की 200 ला आली की सहजासहजी 200 पासून प्राइस पुढे जात नाही, सपोर्ट घेते आणि प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करत असते. जरी थोडीशी खाली फेक ब्रेकआउट झाला तरी पुन्हा प्राइस वरती येते आणि 200 वरून प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते. म्हणजे एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून कायम करत असते 200 मुव्हिंग ऍव्हरेजचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं ह्या ज्या 6 प्रकारच्या मुव्हिंग ऍव्हरेज आहेत, स्टँडर्ड मुव्हिंग ऍव्हरेज ज्याला म्हणतो आपण, ज्याला स्टँडर्ड म्हणतो त्याच्यामध्ये 5, 10, 20, 50, 100 आणि 200. आता या वेगवेगळ्या मुव्हिंग ऍव्हरेजचा वापर कशासाठी केला जातो आणि कसा केला जातो याबाबत आपण माहिती. आता लक्षात घ्या, आपण जी स्ट्रॅटेजी शिकणार आहोत किंवा समजून घेणार आहोत तिचं लॉजिक खूप साध्या पद्धतीचं, त्याच्यामध्ये फार गुंतागुंत आहे असं नाही. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काय नाही, फार गुंतागुंत नाही. अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला 2 मुव्हिंग ऍव्हरेजचा याच्यामध्ये वापर करतो. या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 2 मुव्हिंग ऍव्हरेजचा वापर करणार आहोत. त्याला EMA 5 आणि 20 या 2 मुव्हिंग ऍव्हरेजचा वापर करणार आहोत. आता अगोदर सुरुवातीला आपण याचं सेटिंग आपल्याला समजेल या पद्धतीनं करून घ्यायचं आहे. EMA मध्ये जायचं म्हणजे इंडिकेटर मध्ये आपण जाऊ. आता इंडिकेटर मध्ये जात असताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं चार्टवरती घेऊन जाईल मी तुम्हाला. आता समजा FX मध्ये जायचं, इथं मुव्हिंग ऍव्हरेज टाकायचा. MO टाकला की मुव्हिंग ऍव्हरेज आपल्याला ओपन होतं. इंडिकेटर ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला, ते इंडिकेटर मुव्हिंग ऍव्हरेज. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुव्हिंग आहे, ट्रिपल आहे, डबल आहे. आपल्याला त्यातल्या 3 मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे ट्रिपल मुव्हिंग ऍव्हरेज आपण शोधू आणि त्याला
सिलेक्ट करू. या ठिकाणी दिसते बघा मुव्हिंग ॲव्हरेज ट्रिपल. आपण त्याला क्लिक केलं आणि चार्टवरती ती ऍड झाली. आपल्याला या ठिकाणी ही मुव्हिंग ॲव्हरेज ऍड झालेली दिसते. ही मुव्हिंग ॲव्हरेज त्या ठिकाणी ऍड झालेला आहे. आता हा जो ॲरो आहे, हा ॲरो क्लिक केल्यानंतर एक तर ती इंडिकेटर तुमचं कुठलं ऍड केलेलं ते हाईड होतं. त्या ॲरोवरती क्लिक केलं की कुठलं इंडिकेटर ऍड केलेलं आहे इतरांना समजत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर हाईड करता येते किंवा चार्टवरती आपल्याला त्याची अडचण होत असेल तर आपण त्याला हाईड करू शकतो. त्याच ॲरोवरती क्लिक केलं की आपल्याला ते दिसतं. आता ते इंडिकेटर आपल्याला चार्टवरती ज्यावेळेला ऍड केल्यानंतर चार्टवरती या पद्धतीनं दिसतं. आता याच्या सेटिंग पहिला आपण समजून घ्यायचा आणि मग स्ट्रॅटेजी आपण समजू. याच्यामध्ये या इंडिकेटरमध्ये गेल्यानंतर इथं तिसऱ्या क्रमांकाला लक्षात, तुम्ही त्या इंडिकेटरवरती गेल्यानंतर पहिला आयचा सिम्बॉल दिसतो, त्याच्यानंतर सेटिंग दिसतो. त्या सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इनपुट स्टाईल आणि व्हिजिबिलिटी जी काय तुम्ही इंडिकेटर ऍड करता, टूल ऍड करता, त्याच्यामध्ये या पद्धतीनंच तुम्हाला चेंजेस किंवा सेटिंग याच ठिकाणी करायचं असतं. सेटिंगवरती क्लिक केला, समजा एखादा टूल ऍड केला तर त्या टूलवरती तुम्हाला सेटिंग येतं. सेटिंगवरती क्लिक केलं की याप्रमाणे तुम्हाला दिसतं. आता मुव्हिंग ॲव्हरेज ऍड केलं, त्याच्या सेटिंगच्या व्हॅल्यू आपल्याला चेंज करायच्या. इनपुटमध्ये जायचं. आता 1, 2, 3 पिरियड आपल्याला आपल्या ठिकाणी 3 मुव्हिंग ॲव्हरेज ऍड करतायत. आता पहिल्याची जी व्हॅल्यू आहे इथं 20, 50 आणि 200. आता प्रत्येकाच्या म्हणजे ऍपमध्ये ही वेगळ्या पद्धतीचं सेटिंग असेल. आपल्याला हवं ते व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकून सेव्ह करायचं आहे. आता पहिली जी फर्स्ट लाईन आहे ती फर्स्ट लाईनची व्हॅल्यू आपण चेंज करायची आहे आणि त्या ठिकाणी आपण 5 EME केलं, म्हणजे 5 ची व्हॅल्यू टाकली. परत सांगतो तुम्हाला, दाखवतो ते की या ठिकाणी आपण काय केलं. आता ही 50 जी आहे या ठिकाणी आपण व्हॅल्यू चेंज करू. या 50च्या ठिकाणी आपण काय करू, 20 टाकू. 20. आता ह्या 2 टाकल्या. तिसरी 200 आहे, आपल्याला ती हाईड करायची आहे कारण तिसरी लाईन आपल्याला चार्टवरती नको आहे. आपण 2च मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करणार आहोत. स्टाईलमध्ये जायचं. पुढे त्याच्या स्टाईल आहे, स्टाईलवरती क्लिक केल्यानंतर पिरियड ही पहिली जी आहे 1 आणि 2 याच्यावरती टिक करा. तिसरं जे आहे त्याच्यावर टिक असेल तर अनटिक करा, म्हणजे आपल्याला ते काढून टाकायचे आहे. आता स्टँडर्ड पहिली लाईन जी आपण जी आहे तिला कलर कुठला द्यायचा आहे, निळा कलर द्यायचा. जी फास्ट मुव्हिंग ॲव्हरेज असेल तिला आपण कायम निळा, काय म्हणजे आम्ही लावतो निळा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये चेंज करू शकता. परंतु फास्ट मुव्हिंग ॲव्हरेजला मी काय करतो, स्टँडर्ड प्रमाणे निळा कलर लावतो. त्याच्यानंतर दुसरी जी आहे त्या मानानं स्लो जाणारी मुव्हिंग ॲव्हरेज जिची व्हॅल्यू किती आहे 20 आहे, तिला आपण रेड कलर देतो. या ठिकाणी रेड केलं. आपण त्याची जाडी चेंज करतो, जाडी करता येते, आपल्याला काही गरज नाही आहे त्याप्रमाणे ठेवू आणि ओके मग. ओके म्हटल्यानंतर आपल्याला चार्टवरती ती या पद्धतीची मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी रेड कलरची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती रेड कलरची मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला काय दिसते, 20ची मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि निळ्या कलरची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती 5 व्हॅल्यू असलेली मुव्हिंग ॲव्हरेज आहे. असो. आता याच्यानंतर म्हणजेच EMA 5, 20 क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी. आता याच्यामध्ये एक मुव्हिंग ॲव्हरेज आपण कुठली घेतली, 5 EMA. हिचा कलर आपण ठेवला ब्ल्यू. दुसरी एक ऍड केली त्याच्यामध्ये 20 EMA. रेड. या 2 मुव्हिंग ॲव्हरेज आपण चार्टवर ऍड केलं, त्याचं सेटिंग लावलं आणि त्याप्रमाणे आपण चार्ट. आता या मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर आधी समजून घ्या. समजा आपल्याला बायची पोझिशन घ्यायची,
आपल्याला काय करायचं आहे, बायची पोझिशन किंवा बायची एंट्री शोधायची आहे. बाईंग एंट्री शोधायची. आता परत एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्ट्रॅटेजी प्रमाणात तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्हाला काय सांगितलं, ज्या ठिकाणी क्रॉस ओव्हर होईल त्या ठिकाणी बाईंग करायचं आहे. परंतु याची अॅक्युरेसी जर आपल्याला वाढवायची असेल तर याच्यामध्ये आपल्याला प्राइस ऍक्शनचा सुद्धा आधार घ्यायचा आहे. म्हणजेच कसं की डाऊन ट्रेंड मध्ये आहे, प्रिव्हियस स्विंग हाय तयार झालेला आहे, लोअर हाय तयार झालेला आहे आणि त्या ठिकाणी ब्रेकआउट येतोय, असं थोडंफार जरी आपल्याला समजलं किंवा समजा तुम्ही सपोर्ट मार्क करून ठेवले आणि सपोर्टच्या लेवलच्या जवळ प्राइस आलेले आहे आणि त्या ठिकाणी जर ही कंडिशन दिसल्या तर पहिला आधी कंडिशन समजून घेऊ. आपल्याला बाय एंट्री करायची असेल तर समजा एक मुव्हिंग एव्हरेज या पद्धतीने आहे आणि दुसरी आता ही रेड कलरची आहे, ही रेड कलरची कुठली आहे 20 आणि ही निळ्या कलरची जी आहे ती आहे 5 EM. प्राइस वरून खालती येते, प्राइस काय होते बेरिश ट्रेंड मध्ये प्राइस आहे, या पद्धतीनं डाऊन ट्रेंड मध्ये. आणि ज्या ठिकाणी 5 EMA मुव्हिंग ऍव्हरेज 5 जी आहे ती 5 EMA 20 EMA ला खालून वरच्या साईडला काय करते, क्रॉस करते. खालून वरच्या साईडला ज्या ठिकाणी क्रॉस करते ती झाली क्रॉस ओव्हर. कशाला क्रॉस केलेला आहे, 20 EMA मुव्हिंग ऍव्हरेजला क्रॉस केलेला. कुठं, खालून वरच्या दिशेला. ट्रेंड कुठला आहे, डाऊन ट्रेंड मध्ये. आणि ज्यावेळेला डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट चालत असतं त्यावेळेला वरच्या साईडला 20ची मुव्हिंग ऍव्हरेज आहे आणि त्याच्या खाली 5 ही मुव्हिंग ऍव्हरेज खाली असते. या क्रमानं त्या मुव्हिंग ऍव्हरेज वरून खाली येत असतात आणि सपोर्ट लेवलला आल्यानंतर ज्या वेळेला सपोर्ट लेवलच्या जवळ प्राइस येते त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की ही 5 EMA आहे, ही 5 EMA मुव्हिंग ऍव्हरेज 20 मुव्हिंग EMA ऍव्हरेज कडे, मुव्हिंग ऍव्हरेज कडे काय होते, जाते, वरच्या साईडला शिफ्ट करते, मोडते. म्हणजे फास्टपणे चेंज कशामध्ये होत असतो, 5 EMA मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये. आणि ही 20 क्रॉस होऊन वर जाण्या अगोदर ही 5 EMA 20 ला क्रॉस करून वरच्या दिशेला जातो. तो जो पॉइंट असतो हा झाला क्रॉस ओव्हर पॉइंट. ज्या ठिकाणी प्राइस खालून वरच्या दिशेनं 5 EMA क्रॉस करते 20 ला वरच्या दिशेला, तो जो पॉइंट असतो तो क्रॉस ओव्हर पॉइंट. आता मार्केट डाऊन ट्रेंड आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आल्यानंतर एक कॅन्डल समजा या पद्धतीनं तयार झाली, जी ब्रेकआउट किंवा जी आपण कॅन्डल बघतो ती कॅन्डल पुन्हा सांगतो सगळ्या ठिकाणी बुलिश कॅन्डल ज्यावेळेला आपण बघतो ज्याच्यावरती आपण एंट्री घेणार आहोत किंवा एंट्रीचा निर्णय घेण्यासाठी सेटअप तयार करणार आहोत, ती कॅन्डल पहिल्या 3 बुलिश कॅन्डल पैकी असली पाहिजे. बायची एंट्री घेत असतात पहिल्या 3 कॅन्डल जे तुम्हाला सुरुवातीला शिकवलेले आहेत, स्ट्रॉंग, त्याच्यानंतर 3 प्रकारच्या स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल सांगितले, त्यापैकी कॅन्डल इथं तयार झाली पाहिजे. आणि ती कॅन्डल या ठिकाणी क्रॉस झाल्यानंतर त्याच्या वरच्या साईडला क्लोजिंग होते. साधा नियम काय आहे, 2 मुव्हिंग ऍव्हरेज आहेत, बेरिश ट्रेंड आहे, बेरिश ट्रेंडच्या सपोर्ट लेवलला आल्यानंतर पहिला 520 EMA जी आहे ती 20 ला क्रॉस करून वरती जाते आणि त्या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल काय होते, तयार होते. हे काय लिहिले आहे, बुलिश कॅन्डल तयार झाली. अशी कॅन्डल ज्या वेळेला चार्ट वरती तुम्हाला दिसते
त्यावेळेला तुमचा सेटअप तयार. याच्यामध्ये फार मोठं लॉजिक लावायचं नाही. इथं काय करायचं, ज्या ठिकाणी या पद्धतीनं क्रॉसवर होईल आणि त्या ठिकाणी एक कॅन्डल वरच्या साईडला जाऊन क्लोजिंग दिलं म्हणजे काय झालं, 20च्या वरती 5 EMA मुव्हिंग ॲव्हरेज गेलेली आहे, क्रॉस ओव्हर झालेला आहे. त्या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल तयार झालेले आहे. त्या कॅन्डलच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे, बायची एंट्री घ्यायची. तुम्ही काय करायचंय, बायची एंट्री घ्यायची आहे आणि प्राइस काय होते, वरच्या दिशेने म्हणून एंट्री घेतली बायच्या. आता ट्रेडमध्ये तुम्ही आत गेला, बायची पोझिशन काही डोकं चालवलेलं नाही. बाकीच्या इतर गोष्टी जशा ऍड कराल तसं याची अॅक्युरेसी वाढत जाईल. हा पार्ट वेगळा. तुम्हाला बाकीच्या कुठल्याही गोष्टी येत नाही असं आपण गृहीत धरू. फक्त आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठंशी जवळपास असतील इतकं दिसलं तरी चालेल. याच्या पलीकडे सुद्धा जाऊन सांगतो, लक्षात घ्या. फक्त तुम्ही समजा तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स पण समजत नाही, ज्या वेळेला आडव्या स्वरूपामध्ये या दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज जात असतील त्या ठिकाणी ट्रेड करायचा. तुमच्या नजरेला असं दिसलं पाहिजे की प्राइस खाली आली पाहिजे किंवा खालीहून प्राइस वर जाता. हा जो ट्रेंडिंग नजरेला जरी दिसला त्याच्यातील टेक्निकल अनालिसिसनुसार जरी तुम्हाला ट्रेंडचं अनालिसिस करता आलं नाही तरी काही हरकत नाही. तुम्हाला फक्त साधारण दिसतं की प्राइस वरून खालच्या दिशेने येते आणि खाली आल्यानंतर त्या ठिकाणी क्रॉसओव्हर होताना तुम्हाला दिसलेला आहे. 5 EMAनं 20 EMAला क्रॉसओव्हर केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या क्रॉसओव्हरच्या ठिकाणी किंवा त्याच्या पुढं एक ग्रीन कॅन्डल वरच्या साईडला जाऊन क्लोज झाले. तुमचं काम झालं. तुम्ही काय करायचं, इथं बायची एंट्री घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्या बुलिश ट्रेडमध्ये तुमची एंट्री झाल्यानंतर आता पुढचा मुद्दा काय येतो की याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस कुठं लावायचा. प्रश्न आपला काय राहतो, आपला स्टॉप लॉस कुठं राहायचा. याचा साध तुम्हाला स्टॉप लॉस सुद्धा टेक्निकली लावता येत नाही, आपण तेही सोडून देऊ. ज्या वेळेला ही मुव्हिंग ॲव्हरेज, ज्या वेळेला या मुव्हिंग ॲव्हरेज खालून वरच्या दिशेनं जात आहेत त्यावेळेला 20 कुठं असणार आहे, वरच्या साईड. सॉरी 5 EMA कुठं असणार आहे, वरच्या साईडला असणार आहे आणि खालून काय जाते आहे, 20 EMA जाते. क्रम बदलला. ज्या वेळेला वरून खालच्या दिशेनं प्राइस येत होते त्यावेळेला खालच्या साईडला 5 EMA होती, वरच्या साईडला 20 EMA होती. क्रॉसओव्हर झाला आणि प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागले त्यावेळेला 5 EMA वरच्या साईडला होते आणि 20 EMA खालच्या साईडच्या दिशेनं काय होते, मुवमेंट करायला. जोपर्यंत प्राइस ही 20 EMAला वरून खालच्या दिशेनं 5 EMA क्रॉस करत नाही, साधं सोपं समजून घ्यायचं आपण. इथं क्रॉस झाले आणि या ठिकाणी एक रेड कॅन्डल क्लोजिंग दिलं, तुम्ही त्या ट्रेडमधून बाहेर पडायचं. याच्या पलीकडे दुसरं याच्यामध्ये फार काही नाही. आपल्याला काय एवढं समजलं की याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेड करू शकतो. हे साधं गणित आहे. काय सांगितलं, 2 मुव्हिंग ॲव्हरेज आपण याच्यामध्ये यूज केल्या, ज्याच्यामध्ये एक 5 EMA आहे आणि दुसरे आहे 20 EMA. यांचा क्रॉसओव्हर ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आपण एंट्री घेणार आहे. ज्या वेळेला 5 EMA खालून वरच्या दिशेला 20 EMAला क्रॉस करून वरच्या दिशेला जाते त्या ठिकाणी एक बुलिश कॅन्डलनं वरच्या साईडला क्लोजिंग दिल्यानंतर त्या क्लोजिंगच्या वरती आपण एंट्री घेऊ शकतो. आता एंट्रीची जागा सुद्धा थोडीशी आपल्याला चेंज करता येते. या ठिकाणी आपण काय करू शकतो, एंट्री घेऊ शकतो, बायची पोझिशन घेऊ शकतो आणि जोपर्यंत 5 EMA या 20 EMAला वरून खालच्या दिशेला क्रॉस करत नाही तोपर्यंतचा ट्रेड तुम्ही कॅप्चर करू शकता. तोपर्यंतचा ट्रेड तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये कॅप्चर करू शकता. खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आणि खूप चांगल्या पद्धतीचं काय करतात तुम्हाला या ठिकाणी अॅक्युरेसी
या सेटअपवरती तुम्हाला मिळवता येते. ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा एक पार्ट. या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी प्रमाणे तुम्हाला जे टेक्निकल अनालिसिसमध्ये इतर ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या गोष्टी समजत नाहीत, पण या स्ट्रॅटेजीच्या आधारावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स तुम्हाला घेता येतात. पण नियम फॉलो केले पाहिजे. नियम म्हणजेच काय? जिथं एंट्री तिथं एंट्री, जिथं एक्झिट तिथं एक्झिट, या पद्धतीने केलं पाहिजे. आता याप्रमाणे आपण या सेटअपवरती बायची पोझिशन. आता सेलची पोझिशन ज्या पद्धतीनं आपण सेलची एंट्री घेतली त्याचप्रमाणे ज्या वेळेला प्राइस एंट्री घेणार आहे, प्राइस पुन्हा मागास सांगितल्याप्रमाणे खालून वरच्या दिशेनं मुवमेंट करते. वरती जात असताना बुलिश ट्रेंडमध्ये असताना या मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रम कसा असणार आहे? ही जी आहे ही 20 EMA आणि त्याच्यानंतर जी 5 EMA असते ती वरच्या साईडून काय करत असते? मुवमेंट करते. बुलिश ट्रेंडमध्ये काय आहे? हा क्रम बदल आहे. वरच्या साईडला 5 EMA असते आणि खालच्या साईडला 20 EMA असते. ज्या ठिकाणी ज्या वेळेला टॉपला गेल्यानंतर प्राइस बेंड व्हायला सुरुवात होते आणि ज्या ठिकाणी 5 EMA या 20 EMA ला क्रॉस करून खाली येते, जिथं क्रॉस डाऊन होतो प्राइस काय होते? खालून वरती जात आहे. प्राइस काय करायला लागलेली आहे? वरच्या दिशेनं मुवमेंट करते आणि सप्लाय झोनच्या जवळ गेल्यानंतर रेजिस्टन्स लेवलला जाऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ट्रेंड चेंज होण्याची शक्यता निर्माण झाली. आणि त्या ठिकाणी समजा एखादा आपल्याला बेरिश ट्रेंड दिसला, बेरिश कॅन्डलचा पॅटर्न दिसला, तुम्ही अलर्टमध्ये येऊ शकता. म्हणजे अशा इतर गोष्टी जर तुम्ही त्याला जोडल्या तर याची अॅक्युरेसी थोडी आणखीन वाढते. पण हे काहीच समजत नाही. अशा वेळेला काय करायचं? त्याच्यासाठी या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा आपण उपयोग करू शकतो. आता या ठिकाणी काय झालं पाहिजे? याच्यानंतर एक बेरिश कॅन्डल कुठं क्लोज झाली पाहिजे? या क्रॉस डाऊनच्या खाली जर अशी एक बेरिश कॅन्डल तयार झाली, या बेरिश कॅन्डलच्या नंतर आपण त्या ठिकाणी शॉर्टची पोझिशन किंवा एंट्री घेऊ शकतो. याच्यानंतर आपण काय घेऊ शकतो? एंट्री घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर डाऊन ट्रेंडची सुरुवात, प्राइस खालच्या दिशेने पुढच्या सपोर्ट लेवल पर्यंत जाऊन पोहोचण्याचा. मग या ट्रेडमध्ये तुम्ही कुठंपर्यंत राहायचं आहे? साधी गोष्ट आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला एंट्रीची संधी मिळणार आहे किंवा ज्या ठिकाणी एंट्री मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळेला तुम्ही या शॉर्टच्या पोझिशन मधून काय करायचं आहे? बाहेर पडायचं. म्हणजे जी सेलची पोझिशन घेतलेली आहे आणि त्या सेलच्या पोझिशन मधून ज्या ठिकाणी हा क्रॉसओव्हर आपल्याला दिसून येतो आणि जिथं ज्या क्रॉसओव्हरच्या ठिकाणी एक कॅन्डल आपल्याला तयार झाली की आपण या ठिकाणी कुठली एंट्री घेतली? बायची एंट्री घेतली, खरेदीची एंट्री घेतली. किंवा जी तुम्ही सेलची पोझिशन घेतलेली आहे तुम्ही इथे काय करू शकता? एक्झिट होऊ शकता, याच्यातून बाहेर पडा. याच्यातून तुम्ही काय करायचं? बाहेर पडायचंय. हा झाला साधा सिंपल सोपा वापर स्ट्रॅटेजी. अतिशय समजून घ्यायला सोपी वाटते. 2 लाईनचा वापर करायचा आहे, क्रॉसवर क्रॉसटॉप. त्याच्यामध्ये किचकट असं काय नाही, परंतु याचा प्रभाव आहे का? निश्चितपणे लक्षात ठेवा. खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट याच्यावरती देतात. त्याचे रिझल्ट, त्याचे बॅक टेस्टिंग तुम्ही जर करून पाहिलं तर तुम्हाला याचे चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये आणखीन एक सांगतो थोडंसं, म्हणजे ज्यांना अधिक चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये अॅक्युरेसी आणायची आहे त्याने काय करायचं? समजा डाऊन ट्रेंड आले आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतंय. समजा तुम्हाला MW पॅटर्न दिसला, डब्ल्यू पॅटर्न दिसला
म्हणजेच काय दिसला तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेंड चेंज होतोय. या गोष्टी परफेक्ट एका माइंडमध्ये तुम्हाला लक्षात आल्या की त्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी थोडंसं समजायला उशीर लागल्या तर हरकत नाही, पण त्या समजून घ्या. याच्यानंतर सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न समजला पाहिजे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न समजला पाहिजे, एम पॅटर्न समजला पाहिजे, हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न समजला पाहिजे. हे जे काही गोष्टी आहेत किंवा कॅन्डल्स ज्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला, जे पॅटर्न सांगितले आहेत, बुलिश इंगल्फिंग कशाला म्हटलं जातं, हॅमर कशाला, हे पॅटर्न जर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजलं तर त्याचा उपयोग आपण या स्ट्रॅटेजीवरती ॲक्युरेसी मिळवण्यासाठी करू शकतो. समजा बॉटमला एम पॅटर्न तयार झालेला आहे आणि हा जो स्विंग दिसतोय आणि या ठिकाणी समजा जर तुम्हाला इथं क्रॉसओव्हर आपल्याला दिसत असेल या पॅटर्नवरती आणि इथं जर तुम्ही एंट्री घेतली तर तुम्हाला एक धाडस, एक आत्मविश्वास वाढतो आणि त्या ट्रेडमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. बस स्टॉप लॉस तुम्हाला टेक्निकली लावता येत नाही. काही गोष्टी ज्या आपण सांगितलं की याचं मेजरमेंट घ्या, एकाच दोन ठेवा, हेही जमत नाही. अशा वेळेला तुम्ही या मुव्हिंग ॲव्हरेजच्या किंवा या क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजीचा वापर करून त्या ट्रेडमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि आतापर्यंत मी तुम्हाला सांगतोय फक्त स्टॉकच्या बाबत आपण विवेचन चालू आहे, अजून आपण ऑप्शनला हात लागलेला नाही. निफ्टी बँक निफ्टीवरती आपण चर्चा केलेली नाही, हे लक्षात. या पद्धतीने स्टॉकमध्ये आपण खरेदी करू शकतो. आता याच्यानंतर मग समजा बॉटम लेवलला एखादा आपल्याला हॅमर दिसला, इन्व्हर्टेड हॅमर दिसला, किंवा टॉप लेवल आपल्याला हँगिंग मॅन दिसला, शूटिंग स्टार दिसला, आणि त्याच्यानंतर त्याच ठिकाणी आपल्याला समजा जर हा क्रॉस डाऊन दिसला किंवा क्रॉस ओव्हर दिसला तर त्या ठिकाणी आपण एंट्री कन्फर्म घेऊन आपण त्या ठिकाणी करू शकतो. इतर गोष्टीचा आपल्याला विचार करता येईल. 3-4 गोष्टी आपल्याला समजल्या. एक आपल्याला चार्ट समजतो, सपोर्ट रेजिस्टन्स समजतात, आणि त्या ठिकाणी या स्ट्रॅटेजीचा उपयोग केला जिथून प्राइस रिव्हर्स होणार आहे ती जागा तुम्हाला समजलेली आहे. आणि त्या जागेवरती जर हा क्रॉसओव्हर होत असेल किंवा क्रॉसडाऊन होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेऊ शकता आणि तो ॲक्युरेसीकडे नेऊ शकता. आता ही झाली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. आता याचा वापर आपल्याला कुठल्या टाइम फ्रेमवरती करता येईल तर एक गोष्ट लक्षात घ्या, याला कुठल्याही टाइम फ्रेमवरती तुम्हाला वापरता येईल. कुठल्याही टाइम फ्रेमवरती याचा वापर करू शकता आणि त्या ठिकाणी चांगलेच रिझल्ट तुम्हाला मिळतात. याचा उपयोग तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये सुद्धा करू शकता. लक्षात ठेवा, निफ्टी बँक निफ्टी सुद्धा. त्याच्यासाठी तुम्हाला आता ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून करणार आहात, शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला वीकली, मंथली, डेली या कुठल्या म्हणजे टाइम फ्रेमचा उपयोग करावा लागेल. उपयोग लॉंग टर्मसाठी जरा, शॉर्ट टर्म साठी आणि इंट्राडे साठी आपण 5 आणि 5 आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा उपयोग केला जातो. परंतु या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड करत असताना थोडंसं लॅगिंग होऊ शकतं, थोडासा वेळ लागू शकतो. म्हणून आपण 3 किंवा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. कशामध्ये? निफ्टी बँक निफ्टी याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकतो. किंवा इंट्राडे मध्ये जी टाइम फ्रेम आपण वापरणार आहोत 3, 5 आणि 15, जास्तीत जास्त 15 मिनिटाची टाइम फ्रेम इंट्राडेसाठी. जास्तीत जास्त शक्यतो आपण 3 आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती याच्यावरती ट्रेड शोधायचा आहे, त्याच्यावरती आपण एंट्री एक्झिट घ्यायची. याप्रमाणे आपण इंट्राडेसाठी या टाइम फ्रेमचा वापर करू शकतो. आपल्याला लॉंग टर्मसाठी जर गुंतवणूक करायची असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मंथली कॅन्डलची किंवा टाइम चार्ट पॅटर्नचा आपण उपयोग करायचा आहे. आणि समजा स्विंग मध्ये घ्यायचं असेल तर विकली टाइम फ्रेमचा उपयोग करायचा, त्याच्यावरती क्रॉस ओव्हर शोधायचा या स्ट्रॅटेजीप्रमाणे आणि मग त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची. समजा त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर डेली टाइम फ्रेम आपण त्याच्यामध्ये वापर करायची आणि त्या ठिकाणी हा क्रॉस ओव्हर बघायचा, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ट्रेडमध्ये एंट्री घेता येते. आता हे संपूर्ण थेरॉटिकली तुम्हाला समजलं का एकदा सांगा, म्हणजे आपल्याला चार्ट वरती जा. समजलं असेल तर डन करा, आपण पुढे जाऊ. याच्यात काय गोंधळ आहे का किंवा काय प्रश्न आहे का तुम्हाला याच्यावर? ओके, ठीक आहे. तर याचा आपण
काय करू, चार्टवरती कशा पद्धतीचे याचे रिझल्ट येतात हे थोडंसं आपण चेक करू. आपण धनमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी कुठलाही स्टॉक घेतला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येईल, चेक करता येऊ शकतं. एकच नाही. ओके, आता समजा हा रिलायन्सचा स्टॉक आपण इथे घेऊ. इथं वॉचलिस्ट आहे माझी, त्याच्यामध्ये आपल्याला हा रिलायन्सचा स्टॉक घेता समजा. आता याच्यावरती विकली टाइम फ्रेमवरती, आणि शक्यतो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्टॉकमध्ये ज्या वेळेला गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करतो त्यावेळेला विकली टाइम फ्रेम आणि डेली टाइम फ्रेमवरचे स्टॉक तुम्ही शॉर्ट आउट करा आणि त्या ठिकाणी एंट्री या स्ट्रॅटेजीप्रमाणे जर शोधली तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला काम करता येतं. तुम्ही इंट्राडेच्या नादाला म्हणजे जे बिगनर आहेत त्याच्यासाठी आमची सूचना. इतर लोकांना ज्या गोष्टी अधिक समजतील त्यांनी इंट्राडेमध्ये करायला हरकत नाही, परंतु ज्यांना अजून बऱ्याचशा गोष्टी समजायच्या आहेत आणि नव्याने आपण ट्रेडिंगसाठी उतरत आहोत त्यावेळेला आपण डेली विकली या टाइम फ्रेमचे स्टॉक खरेदी करायचे. त्याच्यावरती आपण या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला प्रॉफिट घ्यायचं, बाहेर पडायचं, तिथं अनालिसिस आपण करायचं आहे. आता सुरुवातीला आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती बघू. याच्यामध्ये इथं लक्षात येईल तुमच्या, आता हा रिलायन्सचा स्टॉक आहे. या रिलायन्सच्या स्टॉकमध्ये आता 5 EMA तुम्हाला दिसते, या ठिकाणी क्रॉसओव्हर झालेलं. या ठिकाणी काय झालेलं आहे, 5 EMA न 20 EMA ला क्रॉस करून वरच्या दिशेने दिलेला आहे. प्राइस वरून डाऊन ट्रेंडमध्ये होती आणि ज्या वेळेला इथं क्रॉसओव्हर झालं त्याच्यानंतर हा ट्रेड आपल्याला वरती गेलेला दिसतो. तुम्ही ट्रेडमध्ये समजा आता बाहेर कुठं पडायचं हे काय सांगितलेलं, ज्यांना काहीच कळत नाही त्या लोकांनी या स्ट्रॅटेजीनुसार काम करायचं आणि ज्यांना प्रॉफिट किती प्रमाणामध्ये बुक करायचं म्हणजे मला किती मिळालं तर या ट्रेडमधून प्रॉफिटमधून बाहेर पडायचं एवढं जरी समजलं तरी सुद्धा जास्तीत जास्त प्रॉफिट घेऊन आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. आता इथंपर्यंत तुम्ही काय करू शकता त्या ट्रेडमध्ये, म्हणजे इथून इथंपर्यंतचा ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे, इथंपर्यंतचा ट्रेड मिळालेला आहे. जरी समजा तुम्ही त्या ट्रेडमधून बाहेरच पडला नसता या स्ट्रॅटेजीप्रमाणे तर कुठंपर्यंत समजा इथं क्रॉस ओव्हर झालाय तर त्याच्यानंतर इथं तुमची एंट्री झाली असती या ठिकाणी, तरी सुद्धा अजून तुम्ही काय असता त्या ट्रेडमध्ये प्रॉफिटमध्येच, इथं तुम्ही बाहेर पडला असता. म्हणजे काही ना काही प्रॉफिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं असतं विकलीच्या टाइम फ्रेम प्रमाणे आहे. आता याच्यामध्ये सुद्धा काही आज मी तुम्हाला एक स्कॅनर देणार आहे, त्या स्कॅनरच्या आधारे तुम्हाला चांगले स्टॉक एक ब्रह्मास्त्र स्वरूपात म्हणजे जे विकली क्रॉस ओव्हरच्या जवळ आलेलं आहे अशा ठिकाणचे स्टॉक तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. म्हणजे ते आपण शोधायचं कुठं, समजा 2-2.5 हजार स्टॉक आहेत, त्या 2-2.5 हजार स्टॉक मधून अशा पद्धतीची कंडिशन आपण शोधत फिरायचं म्हटलं तर आपल्याला वेळ जाऊ शकतो किंवा नव्यानं असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता येत नाही. मग त्याच्यासाठी एका स्क्रीनरचा आपण वापर करायचा आहे आणि त्या स्क्रीनर मधला स्टॉक आपण जर घेतला तर लागलीच आपल्याला काय दिसतं, चार्टवरती ज्या वेळेला त्याला टाकू त्यावेळेला आपल्याला त्या विकलीच्या त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतो, तो क्रॉसओव्हर झालेल्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आपल्याला तयार झालेली दिसते. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची आहे असेच स्टॉक तुम्हाला शॉर्ट होऊन त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्या ठिकाणी त्या कॅन्डलचे रिॲक्शन थोडंसं आघात तुम्हाला अधिक काय त्या ठिकाणी लावता आलं, काय बॉटम लेवलला तयार झाले का ट्रेड कंटिन्युएशन मध्ये हे तयार झालेलं आहे, हे जे काय अनालिसिस करायचं आहे ते त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि ट्रेड घेऊ शकता. परंतु ब्लँक लोकांनी काय करू शकता, कुठल्याही स्टॉकमध्ये घेतला तर तिची वाट बघत बसायची क्रॉस ओव्हर किंवा क्रॉस डाऊनची. आता इथं पाठीमागे चला, आपण याच्यामध्ये
इथं बघा प्राइस इथं काय झालं 20 क्रॉस ओव्हर केलं. आता मगाशी सांगितलं थोडासा चेंज आहे त्याच ज्या ज्या ठिकाणी क्रॉस ओव्हर झालं त्याच ठिकाणी एंट्री घ्यायची. अशा एंट्री किती सापडतात बघू आपण. आणि बॉटमला आणि टॉपला ती जर एंट्री घेतली तर ऍक्युरेसी आपली निश्चितपणे वाढते. या ठिकाणी क्रॉस ओव्हर झालाय त्याच्यानंतर एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला इथून इथपर्यंतचा ट्रेड मिळालेला आहे. किती मोठा ट्रेड मिळत आहे बघू शकतो. क्रॉस डाऊन कुठं झालं, इथं प्राइस खाली आली, कुठं इथं प्राइस खाली आलेली होती परंतु कुठं प्राइस तेवढीच खाली आली आहे पण हाईवनं 20 क्रॉस डाऊन केलेलं नाही. इथंपर्यंतचा ट्रेड मिळालेला म्हणजे छोटे छोटे जरी स्टॉप लॉस तुमचे गेले तरी मोठा ट्रेड मात्र तुम्हाला याच्यातून निश्चितपणे मिळतो. म्हणजे काहीही न समजता ज्यावेळेला आपण ट्रेड करतो त्यावेळेला आपल्याला मार्केटमधलं काही एका स्ट्रॅटेजीवरती तुम्ही काम करताय असं समजून ज्यावेळेला तुम्ही कराल त्यावेळेला निश्चितपणे याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळते. याच्यानंतर आता इथं बघा इथं क्रॉसडाऊन झाला, हे पण लक्षात घ्या. इथं क्रॉसडाऊन झाला तुमची इथं कुठंतरी एंट्री झाली. याच्यानंतर इथं काय झालं तुम्ही त्या स्टॉकमधून बाहेर पडला म्हणजे क्रॉस ओव्हर झाला तिथून तुम्ही बाहेर पडला. किती छोटा स्टॉप लॉस आहे मला सांगा. इथं तुम्ही एंट्री घेताय या जवळपास कुठंतरी एंट्री घेताय तुम्ही आणि स्टॉप लॉस समजा तुमचा ट्रेड चालला नाही तर तुम्ही इथं बाहेर पडा. छोटा स्टॉप लॉस. आता एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, ज्या वेळेला मार्केट साईडवेज असेल त्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्ट्रॅटेजी वर्क करत नाही. ज्या वेळेला मार्केट साईडवेज असेल त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला काम करताना ॲक्युरेसी संपून जाते, कमी आहे. त्यामुळं ट्रेंडिंग मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेंड अनालिसिस करता आला, कोणता ट्रेंड मार्केटमध्ये चालू आहे हे समजलं आणि त्याच्यानंतर या स्ट्रॅटेजीचा वापर केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे ट्रेड मिळणार. तरी सुद्धा सर्व जनरली जरी तुम्ही याच्यामध्ये बघत गेला तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतात. बघा आता इथं आपण कॉल किंवा जिथं स्टॉप लॉस केलेला आहे त्या ठिकाणचं सुद्धा अनालोकन करू शकतो. हे बघा इथं या ठिकाणी काय आलेले कॅन्डल वरच्या साईडला क्लोज झाली, एंट्री मिळाली, आपल्याला इथून बाहेर पडावं लागलं. म्हणजे लगेच काय झालं, 2 कॅन्डल गेल्यानंतर तिसऱ्या चौथ्या कॅन्डलनं आपल्याला 5 EMA परत खालच्या साईडला काय झाली डाऊन झाली. तुम्ही त्या ट्रेडमधून बाहेर पडला. समजा त्या ट्रेडमध्ये तुम्ही एंट्री घेतली तरी त्या ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर इथून इथंपर्यंत प्राइस मिळाली परंतु समजा जरी तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडला नसता तरी त्याच्या जवळपास या ठिकाणी काय झालेलं आहे क्रॉस ओव्हर झालाय. समजा इथं तुम्ही काय करू शकता बाहेर पडू शकता. म्हणजे 1-2 कॅन्डलच्या फरकानं त्या स्टॉकमधून तुम्ही एक्झिट घेऊन बाहेर येऊ शकता. म्हणजे छोट्या रिस्कवरती चांगला ट्रेड तुम्हाला मिळवता येतो. आणि समजा तुम्हाला हे साईडवेज मार्केट आहे याचा जरी अंदाज आला तरी तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड कमी करू शकता. अशा वेळेला तुम्ही ट्रेड कमी करू शकता. आणि त्यानंतर किंवा समजा तुम्ही याच्यामध्ये सुद्धा केला आणि गोते खाली तर तुमचे स्टॉप लॉस छोटे असणार आहेत आणि त्याच्यानंतर मिळालेला ट्रेडिंग मधला ट्रेड मात्र काय असणार आहे मोठा असणार. आता परत बघा इथं क्रॉसडाऊन झालं, इथंपर्यंत प्राइस खाली आली, एंट्री तुम्ही घेतला असाल कुठं या कॅन्डलला किंवा या कॅन्डल आधी एंट्री परत चेंज आली, एक परत ऍडव्हान्स म्हणजे दाखवणार आहोत आपण. याच्यानंतर प्राइस पुन्हा इथं काय आली क्लोजली त्या ट्रेडमधून बाहेर. म्हणजे छोट्या रिस्कवरतीच तुम्ही बाहेर पडता. परत इथं एंट्री मिळाली, या ठिकाणी एंट्री मिळाली, इथून इतक्या एवढा मोठा ट्रेड तुम्हाला मिळाले. मागचे सगळे स्टॉप लॉस तुमचे भरून निघाले. पुन्हा या ठिकाणी इथं एंट्री मिळाली, त्याच्यानंतर इथं क्रॉस ओव्हर झाला, इथून इथंपर्यंतचा ट्रेड मिळाला. इथं समजा नाही निघाला तरी तुम्ही इथं ट्रेडमधून बाहेर पडला. पुन्हा इथं बाईंगची एंट्री घेतली. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही कॅशमध्ये काम करता त्यावेळेला फक्त शॉर्टची पोझिशन तुम्हाला इंट्राडे मध्ये करता येते. त्यामुळे इतर वेळेला तुम्ही बायच करत असता लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला या ठिकाणी शॉर्टच्या पोझिशनच्या फेल्युअर आपल्याला घ्यायची गरज पण नाही.
आपण काय करत असतो, स्टॉकमध्ये खरेदी करत असतो, त्यामुळे कॅशमध्ये खरेदी करत असतो. त्यावेळेला आपण काय करायचं आहे, कॅशमध्ये खरेदी करताना आपण बाईंगची पोझिशन घेत असतो. तेव्हा बायचे ट्रेड आपल्याला किती मिळतात एवढा जरी विचार केला किंवा नियमितपणे तुम्ही इंट्राडेमध्ये जरी करत असला तरी बाईंगच्या पोझिशन अधिक प्रमाणामध्ये तुम्ही करत असता. एक गोष्ट लक्षात, तुम्ही सेलचे ट्रेड खूप कमी प्रमाणामध्ये किंवा रेअर केसमध्येच करत असलेले आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळं बाईंगचे ट्रेड आपल्याला किती मिळतात त्याच्यावर किती स्टॉपला जातात एवढं बघू शकतो आपण. परत आता समजा आता याच्यापेक्षा तुम्हाला एक स्कॅनर आणि त्याच्यावरती तुम्हाला काय दाखवेन मी थोडस, त्या स्कॅनरवरती आलेले स्टॉक मी तो विक्रीसाठी स्कॅनर तयार केलेला आहे. अतिशय सुंदर, म्हणजे सहजासहजी तुम्हाला आता न देता ते पुढं तुम्हाला हे सगळे म्हणजे टेक्निकल अनालिसिस समजावून देऊन त्याच्या शेवटी तो स्कॅनर तुम्हाला द्यायचा आमचा विचार होता. परंतु थोडासा उत्साह जे बिगनर आहेत, मला काहीच इतकं सवलत थोडंसं समजून घ्यायला मला वेळ लागणार आहे असं ज्या लोकांना वाटतं त्यांना या स्ट्रॅटेजीनुसार सुद्धा थोडंसं आकलन किंवा या स्ट्रॅटेजीनुसार काम करण्याची संधी किंवा उत्साह त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी या स्ट्रॅटेजीचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे ते स्कॅनर आम्ही तुम्हाला काय देणार, ते स्क्रीनर जो आहे आम्ही तयार केलेला जे ब्रह्मास्त्र आहे, त्या ब्रह्मास्त्रातलं पहिलं ब्रह्मास्त्र आम्ही तुम्हाला देईल की या स्ट्रॅटेजीमध्ये त्याचा उपयोग होईल. असे स्टॉक तुम्हाला शॉर्ट आउट होऊन येतील की जे स्टॉक तुम्हाला या EMA क्रॉसवरती स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला बाईंगला आलेले, ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की इथं या ठिकाणी बाईंगचं आपल्याला काय बघायचं आहे, पोझिशन बघायचं आहे, असे स्टॉक तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्ट आउट होऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याचं रेकॉर्ड तुम्ही तयार करायचं. त्यातले रोज जे येणारे स्टॉक आहेत त्यातले ठराविक स्टॉक तुम्ही निवडायचे, त्याची एक्सेल शीट तयार करा आणि त्या एक्सेल शीटवरती त्या 520 EMA वरती घेतलेल्या स्टॉकची एंट्री लिहून ठेवा आणि त्याचा रिझल्ट पण लिहून ठेवायचा आहे. म्हणजे तो सेटअप काम करतो असं ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला त्या सेटअपवरचा तुमचा विश्वास वाढेल. इतर कुठल्याही सेटअपवरती काम न करता तुम्हाला त्या सेटअपवरती काम करून जर पैसे मिळत असतील तर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींची गरज लागत नाही. परंतु ते चेक करणं, ते रेकॉर्ड ठेवणं आणि त्याच्यानंतर तुमच्यात आत्मविश्वास बिल्ड होणे, या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॅक्टिसवरती अवलंबून असणार आहेत. लक्षात असो तर थोडंसं आपण त्या स्क्रीनर आणि पीसीच्या